शॅम्पू आणि कंडिशनिंग कसा केला पाहिजे, आठवड्यातनं किती वेळा केला पाहिजे, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओबद्दल। मी निवेदिता, स्टुडिओ अँड द मेकओव्हर कॅफे या मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर शॅम्पू करताना 1 ते 2 पंप शॅम्पू घ्यायचा आहे। 200 ml वॉटरमध्ये पाण्यामध्ये मिक्स करून तो लावला पाहिजे। मी इथे डायरेक्टली लावते कारण मला प्रॉपर वे माहिती आहे त्याचा कसा लावायचा असतो। जर तुमच्या हेअर्समध्ये खूप ऑइल असेल तर शॅम्पू हा 2 वेळा केला पाहिजे। जर ऑइल नसेल आणि ड्राय असतील तर शॅम्पू हा नेहमी एकच वेळा करा, म्हणजे एकदाच डर्ट निघून जाईल। आणि ऑइल जर असेल तर 2 वेळा शॅम्पू करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता माझा 1 वेळा शॅम्पू करून झालेला आहे। महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे शॅम्पू हा नेहमी स्कॅल्पला लावायचा असतो आणि कंडिशनर हे नेहमी हेअर लेंथला लावायचं असतं। वेट हेअरवरती व्यवस्थित शॅम्पू लावून आधी त्याचा फोम क्रिएट करायचा आहे आणि तो फोम मग लेंथवरती घेऊन यायचा आहे। केसांना घासायचं नाही। इथे तुम्ही चूक काय करता, केसांना घासता आणि मग नंतर स्प्लिट एंड्स येतात। इथे बघू शकता मी हायड्रा सोर्सचा शॅम्पू यूज करते माझ्या प्रत्येक क्लायंटला। हा एकतर सल्फेट फ्री पण आहे, कुठल्याही केमिकल ट्रीटमेंटवरती पण हा शॅम्पू चालतो आणि हेअर खूप छान होतात। जर ड्राय आणि फ्रिझी हेअर्स असतील तर खूप व्यवस्थित नॉर्मल मॉइश्चराइज हेअर्स मिळतात। सो तुम्ही बघू शकता आता मी कसं स्कॅल्पला लावून घेतलं आहे। आता मी सेकंड टाइम शॅम्पू करते। व्यवस्थित थोडं थोडं पाणी ॲड करूनच मी त्याचं फोम क्रिएट केलं आहे आणि लेंथवरती तो फोम घेऊन येते आणि व्यवस्थित पूर्ण डर्ट क्लीन करून घ्यायचं आहे, डर्ट काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कुठेही केस घासलेले नाही आहेत आणि आता प्रॉपरली पाणी घेऊन त्याला रिन्स करून घ्यायचं आहे। शॅम्पू व्यवस्थित रिन्स करून घ्यायचा आहे। स्काल्पवरती बिलकुल शॅम्पू राहायला नको, नाहीतर परत डॅन्ड्रफचे प्रॉब्लेम सुरू होतात। आणि पाण्याचा सुद्धा वापर करताना इथे एकतर थंड पाणी यूज करू शकता, नाहीतर लुकवॉर्म। बरं, मी आता हायड्रा सोर्सचाच कंडिशनर सुद्धा यूज करणार आहे। कंडिशनर पण खूप जास्त थिक कंडिशनर आहे, मास्कसारखंच आहे। अशाच पद्धतीने लावायचं आहे, लेंथला लावून घ्यायचं आहे। पूर्ण फ्रिझी हेअर्सला व्यवस्थित कंडिशनर लावून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ इफेक्ट येतो या कंडिशनरनी। अशाच पद्धतीने लावून घ्यायचा आहे जेणेकरून तो स्कॅल्पला लागला नाही पाहिजे। जर तर कंडिशनर स्कॅल्पला लागलं, आता तुम्ही लोक काय करता, स्कॅल्पला जर कंडिशनर तुमचं लागतं आणि मग म्हणता की तुमचे केस गळतात। केस कंडिशनरनी गळत नाहीत आणि कंडिशनर लावून झाल्यानंतर एक मसाज द्यायचा आहे त्यांना थोडा थोडा। तुम्ही स्वतःला पण थोडा थोडा मसाज करू शकता आणि मसाज हा किमान 10 मिनटं ठेवायचा आहे कंडिशनर आपल्याला। सो 10 मिनटंसाठी वेट करायचं आहे। इथे असं बस जस्ट गोल 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 व्यवस्थित फिंगर टिप्सनी मसाज करायचा आणि 10 मिनटं वेट करायचं आणि रिन्स करून घ्यायचं आहे। प्रॉपरली रिन्स करून घ्यायचं आहे आणि कंडिशनर पण झाल्यानंतर टॉवेल ड्राय करायचा आहे, प्रॉपर टॉवेल ड्राय करायचा आहे। आता परत आणखी एक चूक तुम्ही काय करता की टॉवेल तुमचं शॅम्पू झालं की तुम्ही टॉवेल असा डोक्यावरती बांधून बाकी सगळे कामं करत बसता। अर्धा पाऊण तास तो डोक्यावरती टॉवेल राहतो आणि मग परत केस तुटायचे चान्सेस जास्त वाढतात। घरी असल्यावरती हेअर ड्रायर करायची काहीही गरज नाही आहे, नॅचरली ड्राय होऊ द्यायचे। पण ह्या सॅलूनमध्ये करायला आल्या होत्या त्यामुळे मी त्यांना ड्रायर यूज केला आहे आणि इथेच आता मी सिरम लावून घेते। सिरम पण बायलाचंच सिरम मी वापरते आहे, ज्या कंपनीचा माझा शॅम्पू आणि कंडिशनर होता। आणि त्यांना प्रॉपरली मी आता हा रिझल्ट आहे, प्रॉपरली ब्लो ड्राय केलेला आहे। त्यांना सेटिंग पण हवी होती आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे। आणि हे माझं छोटंसं शॅम्पू स्टेशन आहे, यावर आपण नक्की सेपरेट व्हिडिओ करूयात। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत